विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जी के मास्टर मराठीवरती. आज आपण 30 प्रश्न घेतलेले एकदम डीप लेवल आणि येणाऱ्या पोलीस भरतीला आणि येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेला हे प्रश्न महत्त्वाचे आहेत, एकदम डीप लेवल. चला तर सुरुवात करूया. सुरुवात करण्याअगोदर व्हिडिओवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. प्रश्न क्रमांक 1 आपला, महाराष्ट्रातील सालेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर तो मित्रांनो नाशिक जिल्ह्यात आहे सालेर किल्ला. प्रश्न क्रमांक 2 आपला मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या जोड शब्दात उभयनव्य अव्ययाचा योग्य वापर आहे? तर तो मित्रांनो, तो आला परंतु तो गेला नाही. तो आला परंतु गेला नाही ह्याच्यात योग्य वापर केलेला आहे मित्रांनो अव्ययाचा. प्रश्न क्रमांक 3 आपला, मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे? तर ते मित्रांनो थायरॉइड आहे, थायरॉइड. प्रश्न क्रमांक 4 आपला, खालीलपैकी कोणत्या मराठी शब्दात तत्सम शब्दाचा योग्य वापर आहे मित्रांनो? तर तो अग्नी. अग्नी ह्या तत्सम शब्दाचा योग्य वापर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 आपला, अष्टप्रधान मंडळ मध्ये परराष्ट्र व्यवहार कोण पाहत असतात मित्रांनो? अष्टप्रधान मंडळात परराष्ट्रपदी कोण पाहत असतात? तर तो मित्रांनो सुमंत पाहत असतात, सुमंत. प्रश्न क्रमांक 6 आपला, भारतातील काळी माती प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध वापरली जाते म्हणतात मित्रांनो? तर ते कापसासाठी प्रसिद्ध आहे काळी माती ही भारतातील. प्रश्न क्रमांक 7, नमो भूतो भविष्यत ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे? तर तो मित्रांनो पुन्हा घडणार नाही, पुन्हा घडणार नाही. न भूतो न भविष्यती वाक्यप्रचाराचा अर्थ. प्रश्न क्रमांक 8 आपला, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पती कोणता वायू शोषतात? तर तो मित्रांनो कार्बन डायऑक्साईड हा शोषतात प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत. प्रश्न क्रमांक 9 आपला, महाराष्ट्रातील नांदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध मानले जाते? तर ते मित्रांनो स्थलांतरित पक्षासाठी नांदूर मधमेश्वर हा अभयारण्य प्रसिद्ध आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 आपला, हाताचे सोडून पळत्याच्या पाठीमागे या म्हणीचा अर्थ काय? हाताचे सोडून पळत्याच्या मागे ह्या म्हणीचा अर्थ हा मित्रांनो जास्त लोभामुळे असलेले हे गमवणे, जास्त लोभामुळे असलेले हे गमवणे. प्रश्न क्रमांक 11 आपला, राज्य व्यवहार कोश हा ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशावर कोणी तयार केलेला आहे? राज्यकोश हा ग्रंथ तर मित्रांनो हा ग्रंथ केलेला तयार आहे रघुनाथ पंत हनमंते हे तयार केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 12 आपला, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सैनिकाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर तो मित्रांनो सातारा हा जिल्हा आहे. सातारा जिल्हा महाराष्ट्रातील जिल्हा सैनिकाचा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 13 आपला, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे मित्रांनो? खालीलपैकी शुद्ध शब्द हा मित्रांनो निरोपिंत. निरोपिंत हा आहे निरोपिंत. प्रश्न क्रमांक 14, मानवी शरीरातील सर्वात लहान स्नायू कोणता आहे? तर तो मित्रांनो स्टेपिड्स हे आहे, स्टेपिड्स. प्रश्न क्रमांक 15 आपला, पृथ्वीच्या वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात असलेला वायू हा नायट्रोजन असला तरी त्याचे साधारण प्रमाण किती टक्के असतात? तर ते मित्रांनो पृथ्वीच्या 78% प्रमाण असते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16 आपला, प्रश्न क्रमांक 16, डोळ्यात धूळ फेकणे ह्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? डोळ्यात धूळ फेकणे तर ते मित्रांनो फसवणूक करणे. डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे फसवणूक करणे. प्रश्न क्रमांक 17 आपला, महाराष्ट्रातील लोणार सरोवर कशामुळे तयार झालेले आहे? तर ते मित्रांनो उल्कापातमुळे तयार झालेले, उल्कापातमुळे लोणार सरोवर. प्रश्न क्रमांक 18 आपला, खालीलपैकी कोणती शब्दयोगी अव्यये आहेत? शब्दयोगी अव्यये कोणते आहेत? तर ते मित्रांनो आणि हे आहेत. प्रश्न क्रमांक 19 आपला, इन्सुलिन हार्मोनची कमतरता प्रामुख्याने कोणत्या आजाराशी संबंधित असतात? तर ते मित्रांनो संधिवातमुळे इन्सुलिनची हार्मोनची कमतरता होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20 आपला, शिवकालीन अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश पदाला काय म्हणत असतात मित्रांनो? शिवकालीन अष्टप्रधान मंडळात
तर तो मित्रांनो, न्यायाधीश प्रमुख, न्यायाधीश पंत स्वतंत्र होते हे म्हणतात न्यायाधीश प्रमुख. प्रश्न क्रमांक 21 आपला, तोंडाची वाफ दवडणे ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ काय मित्रांनो? तोंडाची वाफ दवडणे, तर विनाकारण बोलत राहणे म्हणजे तोंडाची वाफ दडवणे. प्रश्न क्रमांक 22 आपला, भारतातील पहिली राष्ट्रीय उद्यान दर्जा मिळालेला उद्यान कोणतं आहे? भारतातील पहिला राष्ट्रीय उद्यान कोणता आहे? तो उद्यान दर्जा मिळालेला आहे मित्रांनो, जिम कॉर्बेट हा आहे, जिम कॉर्बेट. प्रश्न क्रमांक 23 आपला, पेशीचे शक्ती केंद्र म्हणून कोणत्या घटकाला ओळखले जाते? पेशीचे शक्ती केंद्र, तर ते मित्रांनो मायटोकॉन्ड्रिया म्हणून पेशीचे शक्ती केंद्र म्हणून ओळखले जाते घटकाला. प्रश्न क्रमांक 24 आपला, खालीलपैकी अयोग्य शब्द ओळखा, तर ते मित्रांनो गांभीर्य हा अयोग्य शब्द आहे. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्याचा राजा म्हणतात? तर ते मित्रांनो रायगड आहे. महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्याचा राजा म्हणतात? तर रायगडाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 26 आपला, ऑपरेशन कॅक्टस कोणत्या देशाशी संबंधित होता तो मित्रांनो? तर तो मालदीव हा देशाशी संबंधित होता ऑपरेशन कॅट्स. प्रश्न क्रमांक 27 आपला, शोध शक्ती पेशीचे मुख्य कार्य काय आहे? तर ते मित्रांनो रोगप्रतिकारक कार्य करणे शोध रक्ती पेशीचे हे मुख्य कार्य आहे. प्रश्न क्रमांक 28 आपला, अति तेथे माती ह्या म्हणीचा अर्थ काय आहे मित्रांनो? तर ते मित्रांनो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. अति तेथे माती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या विभागात घेतले जाते मित्रांनो? कापूस उत्पादन, तर ते विदर्भात हे कापूस उत्पादन सर्वात जास्त घेतले जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 30 आपला, मानवी शरीरातील रक्ताचा pH साधारण किती असतो? तर मित्रांनो याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या. आपले 30 प्रश्न कमेंट झाले. 30 पैकी तुम्हाला किती बरोबर आले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि येणारा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आणायचा आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. चला तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया.